तर कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आता एकाकी झालेले आहेत। भाजप आमदारांनी देखील घोषणाबाजी सुरू केली आहे। कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी आता घोषणाबाजी सुरू केलेली आहे। एकीकडे आपण पाहतोय अजित पवार कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पण देखील आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता भाजप आमदारांनी देखील घोषणाबाजी सुरू केली आहे कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर। तर या संदर्भावर शिवसेनेचे आमदारांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात। आदमी रहे जिसके खिलाफ अगर सरकार कुछ निर्णय ठीक से नहीं लेती हम मंत्री तुम्हाला परवानगी देतात का वेलमध्ये? नाही, मंत्र्यांच्या परवानगीपेक्षा आम्ही शिवसेनेची मी स्पष्ट सांगितलं की पक्षप्रमुखांची भूमिका आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत। शेतकऱ्यांची प्रचंड वाईट अवस्था संबंध राज्यभर आहे, नको तितके अतोनात हाल होत आहेत। तुम्ही वेलमध्ये उतरते पण मंत्री नाराज आहेत तुमच्यावरती? नाही नाही, तसं काही नाही। मंत्री नाराज तुम्ही याबाबत काही विषयांतर करू नका। शिवसेना आमदारांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी केलेली आहे। कर्जमुक्तीच्याच मुद्द्यावरून आता अजित पवारांनी देखील आंदोलन सुरू केलं होतं, त्यानंतर आता शिवसेना देखील आंदोलनात उतरली आहे। 100% कर्जमाफी होईपर्यंत शिवसेना आंदोलन करणार आहे असं शिवसेना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपला इशारा देखील दिलेला आहे। शिवसेना आमदारांनी सभागृहाबाहेर आता घोषणाबाजी सुरू केलेली आहे। 100% कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता शिवसेना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि कर्जमाफी होईपर्यंत शिवसेना आंदोलन करणार असल्याचा ठामपणे जे आहे ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय। शिवाय उद्धव ठाकरेंनी भाजपला इशाऱ्याची घोषणाबाजी देखील आता सुरू आहे। एकीकडे अजित पवार जे आहेत ते आंदोलन करतायत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून, दुसरीकडे पाहिलं तर आता शिवसेना देखील आंदोलनात उतरली आहे। 100% कर्जमाफीची मागणी जी आहे ती आता शिवसेनेकडून केली जाते। त्याच पाठोपाठ आता भाजपचे कार्यकर्ते देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि मुख्यमंत्री कुठेतरी या सगळ्या आंदोलनात एकाकी पडल्याचं दिसून येत आहे।